कशाला आले काय तुमचं म्हणजे मी मदारी आहे का तमाशा करू राहिलो भैया ओ भैया अरे ओ भोसडी वाले भैया दूध तो ले लो या से पहले बस बोलू का नाही मी खोटं म्हणतोय का मी खोटं म्हणतोय का मी खरं म्हणून राहिलो ना लावून गलत बोलायचं नाही सगळं सोबत पैसे बोलले का चांगलं बोलायचं ना भाऊ चांगलं बोलायचं बोलायची काही पद्धत असते ना हे पद्धत आहे का तुमची नाही हे आवडलं नाही मला वाटतं माहित आहे का असं करा सॉरी ओके गोष्ट बोलायची तू असंच बोलतो नऊशे हा 27,900 27,900 मग ते मधलं किती येणार ते मधलं तिथून 4 एक पैट येईल धरलं तर काय लावा हिशोब लावा भाऊ तुझं काय हा 4 आमचं बोल कशाला आहे ते बिल वाढा मला काय भाऊ काय तिथे काय आहे गंमत आहे का मदारी आहे का मी मदारी आहे का कॉमेडी करत आहे का मी हा मी दुधावाल्याला विचारू लागलो पेमेंट पाहिजे काय पाहिजे कशाला उभं आहे म्हणजे मला काम कारभार करू द्या ना तुम्ही लोक गंमत घेऊ लागते का माझी आमचं काम कारभारची जागा नाही ते म्हणजे तुम्ही बघायला आले आम्ही काय करू राहिले काय नाही म्हणजे मेंदूवर पडलेले आहे का तुम्ही मेंदूवर पडलेले असेल तर हे सांगा मला काय म्हटलं म्हणजे काय आपल्या दुकानमध्ये बसा राव कसं आहे गंमत करायची जागा नाही येऊ ज्वारी ज्वारी डायरी दाखव इकडे ज्वारी तुम्ही पेमेंट घ्या आणि तुम्ही निघा लवकर बरं ऑनलाईन पैसे देतील कारण की आपल्याला जीएसटी लागणार आहे भाऊ खरी गोष्ट आहे का नाही जीएसटी लागणार आहे ना जे गिरायकाचे पैसे आहेत तेच घेऊन लागलं 100 द्या 200 द्या ऑनलाईन घ्या हे सगळं बंद केलं निर्मला सीतारामन त्याला पैशाची नाही हवस आहे तुम्हाला येते काय चाललंय देख कसं आहे माहित का आपण महाराष्ट्रामध्ये ना आपल्याला मराठी यायला पाहिजे माझा मराठीला समर्थन आहे मी मुस्लिम आहे तरी पण मी मराठी बोलतो मराठी बोल विनाकारण बोलत की मी कारण की समोर बघा तुम्ही शूटिंग चालू आहे मराठी बोल जमणार आपल्याला कॉमेडी आता युट्यूबवर जाणार युट्यूबवर टाकतो मी हो सगळे मराठी माणूस मला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा कारण की आपण एक भिन्न मराठी बोलत आहे